यांचं एक संशोधनात्मक त्यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेणारा हा ग्रंथ आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे प्रकाशित झाला, याबद्दल मी प्रथम त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करतो. या व्यासपीठावर उपस्थित असणारे करारी, कर्तृत्ववान एक राजकारणी महिला तुमच्या मेधाताई कुलकर्णी, तसेच डॉक्टर उदय कुलकर्णी, की ज्यांनी मराठ्यांचा इतिहास शास्त्रोक्त पद्धतीने आणि तितक्या तटस्थतेने लिहिण्याचा संक्रमित कमी वेळामध्ये मी या ग्रंथाचं काय महत्त्व आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अनुबाई घोरपडे इचलकरंजीकर 18व्या शतकातील एक कर्तृत्ववान स्त्री. खरं तर संपूर्ण 18व्या शतकाचा एक चालता बोलता इतिहास आहे. त्या साक्षीदार आहेत 18व्या शतकाच्या इतिहासाला. बाळाजी विश्वनाथ पेशवे त्यांचे वडील, राधाबाई या माता. अनुबाईंचं 18व्या शतकाच्या सुरुवातीला साधारणपणाने 1714 सालाच्या सुमाराला त्यांचा जन्म झाला आणि 1 वर्ष पूर्वीच बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पदाची प्राप्ती झालेली होती. एक प्रकारचा त्यांच्या घराण्यात एक मोठा उत्कर्ष झालेला आहे. बाळाजी विश्वनाथांचं मराठी राज्यासाठीचं योगदान हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. शाहू महाराजांच्या आगमनानंतर शाहू महाराजांचं स्थान निश्चित करण्यासाठी त्यांनी फार मोठी शाहू महाराजांना मदत केलेली आहे आणि म्हणूनच शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद बहाल केलं. इथून ह्या घराण्याचं कर्तृत्वाला आणखी एक मोठा कालखंड असा सुरू झालेला आहे. 1719 मध्ये अनुबाईंचं लग्न झालेलं आहे. तत्कालीन व्यंकटराव घोरपडे यांच्याकडे त्या गेल्या लग्न. घोरपडे घराण्याविषयी मगाशी सांगितलं गेलं, इथं आहेत. मला फार आनंद झाला की ते स्वतः इचलकरंजीकर घोरपडे घराण्यातली मंडळी इथं आलेले साहेब आहेत. बघा, त्या काळामध्ये स्वामी निष्ठा कशी असते. अनेक कोकणस्थ घराण्यांनी मराठा घराण्यांची नावं मोठ्या स्वामी निष्ठेने धारण केलेली आहे. त्यामध्ये हे घोरपडे घराणे, नारो महादाजी, की जे बाळाजी विश्वनाथांच्या जवळपास कोकणाच्या भूमीतून आपलं नशीब आजमावण्यासाठी देशावर आले. प्रतिकूल परिस्थिती, सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या पदरी राहिले. आपलं कर्तृत्व, आपली मुत्सद्दीगिरी आणि आपला पराक्रम याने ते नावारूपाला आले. एवढंच नव्हे तर संताजी घोरपडे यांचा त्यांनी इतका विश्वास संपादन केला की ते त्यांचे मानसपुत्र झाले. आपल्या स्वामीची निष्ठा म्हणून या जोशी घराण्याने घोरपडे हे नाव धारण केलं. अशी अनेक घराणी आहेत. तुम्हाला देवधर राजाराम महाराजांच्या नंतर ज्यावेळेस 2 गाद्या निर्माण झाल्या, सातारा आणि करवीर, त्यावेळेस नारोपंत हे करवीर घराण्याचे सचिव झाले.
म्हणजे एक जसे इकडं अष्टप्रधानांमधले पेशवा, तसे हे घराणं जोशी उर्फ घोरपडे घराणं हे करवीरकर घराण्याचं सचिव म्हणून पुढे येत आहे. पुढे संताजी घोरपड्यांच्या वंशजांनी देखील त्यांच्याशी तेवढीच जवळीक ठेवली आणि त्यांच्या वतीने त्यांना अनेक इनामं दिली गेली. काही देशमुखी सरदेशमुखी या घराण्याला मिळाल्या आणि अशा पद्धतीने हे घराणं त्या काळात उदयाला आलं. पुढे त्यांचा पेशवे घराण्याशी नातेसंबंध जुळून आला. बाळाजी विश्वनाथांचीच कन्या अनुबाई ही त्या व्यंकटराव घोरपड्यांना दिली गेली. आता बघा, या स्त्रीचं वैशिष्ट्य आहे की त्यांना उदंड आयुष्य मिळालं. खरं सांगायचं तर पेशवे घराण्यातल्या व्यक्तींचं आयुष्य फार अल्प आहे. अशी एखादीच व्यक्ती आहे की ज्यांना उदंड आयुष्य, जवळजवळ 70 वर्षाचं आयुष्य आहे आणि संपूर्ण 18व्या शतक त्यांनी पाहिलेलं आहे. ते सगळं अनुभवलेलं आहे. अनेक बरे वाईट प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आलेले. त्यांचं जीवन बघितलं ना, अनेक वावटळी आहेत त्यांच्या जीवनामध्ये आणि त्याच्याशी त्यांनी अत्यंत अभिमानाने आणि कर्तृत्वाने तोंड दिलेलं आहे. बाळाजी विश्वनाथांची कन्या एक बाजीराव आणि चिमाजी सारखे 2 भाऊ, राम लक्ष्मणासारखे, एक बहीण जीवबाई बारामतीकर त्या घराण्यात दिलेली बाबूजी नाईकांच्या. अशा 2 बहिणी ह्या आणि 2 भाऊ. वडिलांच्या पश्चात बाजीराव आणि चिमाजी अप्पांनी जे मराठी राज्यामध्ये शाहू महाराजांच्यासाठी कार्य करून त्याचा विश्वास केला आणि त्याचा परिणाम पेशवे घराणं जे बाळाजी विश्वनाथांनी आपल्यासाठी केलेलं कार्य विचारात घेऊन शाहू छत्रपतींनी ज्या वेळेस बाळाजी विश्वनाथांच्या पश्चात आता पेशवेपद कुणाला द्यायचं, अनेक मंडळी प्रयत्न करत असताना 20 वर्षाच्या बाजीरावांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि शाहू छत्रपतींना कुठंतरी त्या बाजीरावांविषयी एक विश्वास वाटत होता की हा तरुण मुलगा मराठी राज्याला निश्चित आपल्या पराक्रमाने कर्तृत्वाने मोठं योगदान देणार आहे. आणि त्यांनी विश्वास दाखवला की 20 वर्षाच्या बाजीरावांना त्यांनी पेशवेपद बहाल केलं आणि बाजीरावांनी आपल्या स्वामीने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला. बाजीरावची माझी अप्पा. आणि त्याचा परिणाम मी मगाशी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य 18व्या शतकामध्ये जे साम्राज्य झालं, त्या साम्राज्याचा पाया बाजीराव आणि चिमाजी अप्पांनी शाहू छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली घातलेला आहे. असं हे कर्तृत्वान घराणं, त्या घराण्यामध्ये जन्म झालेली ही कन्या आहे. मला एक वेगळं सांगायचं की बघा, पेशवे घराण्यातल्या एका मुलीने आपल्याच घराण्यातल्या माहीर वाशिनीचं लिहिलेलं हे चरित्र आहे. म्हणून अनेक म्हणजे सासूर वाशिनी तिथं अनेक होत्या. राधाबाई आहेत, गोपिकाबाई आहेत, आनंदीबाई, त्यांचं तर चरित्र आहे. पण माहेर वाशिनी पेशवे घराण्याची आणि त्या भूमिकेतून त्यांनी लिहिलेलं आहे. अनुबाईंनी त्यांचा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, शाहू छत्रपती अनुबाईंना मानसकन्या मानत होती आणि म्हणून शाहू छत्रपतींनी त्यांना अनेक इनामं करून दिलेली आहेत. करवीरकर छत्रपतींनी, घोरपडे घराण्यांनी त्यांना काही इनामं दिली, काही वतनं दिली. पुढे सचिवपद कोल्हापूरकरांकडून त्यांचं कमी केलं गेलं आणि मग ही मंडळी छत्रपती शाहू महाराजांच्या पदरी आलेले आहेत. म्हणजे करवीरकरांकडून ते सातारकर छत्रपतींच्या पदरी आलेले हे घराणं आणि म्हणून त्यांचा शाहू छत्रपतींशी आणि पेशव्यांशी ऋणानुबंध वाढत गेलेला आहे. जरी ती माहेरची असली तरी ती पेशव्यांची आणि छत्रपतींची, सातारकर छत्रपती शाहू महाराजांचे सरदार म्हणून नावारूपाला गेले.
आता व्यंकटरावांचा तुम्हाला अनेक इतिहासाचे इतके मागावे, आता हा वेळ नाही, परंतु तुम्हाला सांगतो त्यांचं सगळ्यात मोठं काम, ज्या वेळेस वसईची मोहीम चालू होती आणि चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली ठाण्यापासून वसईपर्यंतचा जो संघर्ष झाला, 2.5 वर्ष चालला, 27 मार्च 1737 ठाणे जिंकलं, वसई जिंकायला 15 मे 1739, 2,500 लोकांचं बलिदान झालं. आणि त्या काळात जगातली सगळ्यात आधुनिक बलाढ्य सत्ता पोर्तुगीज, जी पाश्चात्य सत्ता आहे, तिच्या ताब्यातून एक मोठा प्रदेश मुक्त झाला. 150 वर्षाच्या एका पाश्चात्य सत्तेच्या ताब्यातून भारताची जी निम्मी भूमी, ज्याला उत्तर फिरंगान, ते मुक्त केलं. राहिलेलं दक्षिण फिरंगान मुक्त व्हायला स्वातंत्र्यानंतर मुक्त झाले गोवा, म्हणून त्याचं महत्व वेगळं. आणि अशा त्या प्रसंगामध्ये पोर्तुगीजांची चारही बाजूनी नाकेबंदी करण्यासाठी, जसं चिमाजी अप्पा वसईमध्ये लढत होते, मराठ्यांचं मोठं सैन्य, परंतु पोर्तुगीजांना शरण यायला भाग पाडलं पाहिजे म्हणून त्यांच्या गोव्याच्या प्रदेशावर आक्रमण करण्याची आज्ञा व्यंकटरावांना सांगितली होती. आणि व्यंकटरावांनी गोव्याची ज्या पद्धतीने नाकेबंदी केली, आणि मग मात्र पोर्तुगीजांना असं लक्षात आलं, जर आपल्याला गोवा वाचवायचा असेल तर वसई दिलेली बरी. आणि त्यातून आणि हे सगळं कार्य व्यंकटरावांनी त्यावेळेस केलेलं आहे. आणि व्यंकटरावांच्या अकाली निधनानंतर मुलगा लहान आहे नारायणराव, आणि अशा वेळेस या अनुबाईंनी आपल्या संपूर्ण संस्थानाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतलेली आहे. आपल्या मुलाला आपल्या बरोबर घेऊन अनुबाई त्या काळात मराठ्यांच्या ज्या लढाया झाल्या कर्नाटकामध्ये प्रामुख्याने, सगळ्या मोहिमांमध्ये अनुबाई आपल्या मुलाबरोबर युद्ध मोहिमेवर आहे. अनेक युद्ध झालेली आहेत, तो विस्तृत इतिहास आहे. आणि उत्तर काळामध्ये आपल्या पतीनंतर आपल्या मुलाचं संगोपन केलं, त्याला संपूर्ण दिशा देण्याचा प्रयत्न केला. परंतु आपला मुलगा उत्तर काळामध्ये सक्षम राहिलेला नाही. अशा वेळेस घोरपडे घराण्याचं नेतृत्व अनुबाईंनी आपल्या हातात घेतलं आणि आपल्या नातवाला मांडीवर बसून त्यांनी कारभार पाहिलेला आहे. बघा, पती आणि मुलगा यांच्या बरोबर युद्ध मोहीम. त्यावेळेस बघितलं कर्नाटकमध्ये काय घडलेलं आहे बघा, की म्हणजे शिवाजी महाराजांनी दक्षिणेमध्ये एवढं मोठं राज्य निर्माण केलं, परंतु औरंगजेबाच्या त्या आक्रमणाच्या काळात ज्यावेळेस आमचे राजाराम महाराज दक्षिणेत गेले, तिथं त्यांना आश्रय मिळाला. परंतु 1798 मध्ये 1698 मध्ये राजाराम महाराजांना जिंजीतून मायदेशी यावं लागलं. आणि त्यानंतरचा सगळा कर्नाटक हा शत्रूने जिंकलेला आहे, मुघलांनी जिंकलेला आहे. अनेक तिथं नवाब झालेले सावनूरकर, कर्नूल वगैरे हे सगळे मुघल 5 सुभेदार आहेत. आणि हैदर अली नावाचा नवीन शत्रू उदयाला आलेला आहे. आणि जवळजवळ आपल्याला आश्चर्य वाटेल, बहुतांश मराठी राज्य हे शत्रूच्या ताब्यात गेलेलं आहे. आणि अशा काळात आपण उत्तरेत जाणारे बाजीराव बघितले. बाजीरावांनी दक्षिणेमध्ये कर्नाटकातल्या 2 मोहिमा केल्या. आणि बाजीरावांनंतर नानासाहेबांनी दक्षिणेमध्ये 4 मोहिमा करून संपूर्ण तो शत्रूच्या ताब्यात घेतलेला प्रदेश पुन्हा ताब्यात आणला. आणि यामध्ये नानासाहेबांच्या बरोबर हे घोरपडे घराणं, पटवर्धन घराणं आहे. पटवर्धन घराणं आणि घोरपडे घराण्याचा फार जुना ऋणानुबंध आहे. एवढंच नव्हे तर पटवर्धन घराणं हे घोरपड्यांच्या पदरी मूळ होतं आणि तिथून ते कर्तृत्वान झालेलं आहे. यांच्यात ऋणानुबंध म्हणजे बघा, रोटी बेटी व्यवहार झाला नव्हता, बेटी व्यवहार झाला नव्हता. आणि म्हणून उत्तर काळामध्ये 5 मुली पटवर्धनांच्या 5 घराण्यात दिलेल्या आहेत. सर्व पटवर्धन घराणी त्या 5 बहिणींनी त्यांच्या घराण्यात देऊन
या इचलकरंजीकर घोरपडे घराण्याशी आपला नातेसंबंध जोडले. 5 बहिणी 5 घोरपडे घराण्यात दिल्या आणि त्यांच्यातून ऋणानुकूल आहे. आता बघा, अनेक या बहिणी बघितलं की आपला मुलगा करतो आणि कधी आपला नातू, आणि अशा वेळेस या बहिणी करारीपणाने आपल्या संस्थानाचा अनेक संघर्ष झाले. कारण की करवीरकर घराण्याकडून ते सातारकरांकडे आले आणि त्यांचा आणि करवीरकरांचा संघर्ष सुरू झालेला आहे आणि त्या संघर्षाला त्यांनी तोंड दिलेलं आहे. अनेक संकट आली अनेक वेळा, परंतु एक चूकही घडली बरं का. इतिहास आहे, इतिहासात घडलेली चूकही सांगावी लागते. त्यांनी सांगितलं की जो तोतया होता सुखनिदान, तो सुखनिदान तोतया माधवरावांनी त्याला आल्यानंतर त्याची शहानिशा केली. फक्त त्याला शिक्षा केली नाही, कारण की समाजामध्ये वादविवाद राहू नयेत, कोणीतरी संशय घ्यायला जागा नको म्हणून माधवरावांनी त्याला तुरुंगात ठेवला होता. परंतु त्या नारायणरावांच्या हत्येनंतर पुन्हा तो सुटला. आणि बघा, 2 घरांनी, कोल्हटकर पार्वतीबाईंचं माहेर आणि इचलकरंजीकर या 2 घराण्यांनी ते तोतयाची बाजू घेतली. आणि त्याचा परिणाम काय झाला की नाना फडणवीसांनी, बारभाईंनी त्यावेळेस इचलकरंजी संस्थान जप्त केलेलं आहे. हे उतार चढाव आहे. आणि मग त्यांच्याही लक्षात आलं की आपल्याकडून काही चूक झालेली आहे. आणि अनेक आजूबाजूला काय झालं की लक्षात ठेवा, देशमुखी, सरदेशमुखी, वतन आणि जहागीर, लक्षात ठेवा, एक काही इनाम होती की इनामाच्या बदल्यात तुम्हाला काही काम करावं लागत नाही, त्याला बक्षीस इनाम म्हणतात, एखाद्या कार्याबद्दल दिलेलं. अशी गावं होती. परंतु वतन असं असतं की त्या वतनाच्या बदल्यात तुम्हाला सरकारची सेवा करावी लागते, किंवा ज्याला सरंजाम इनाम किंवा जहागीर म्हणतात, ही वेगळी असती. त्याच्या बदल्यात तुम्ही आमची सेवा करायची असते, सरकारची नोकरी करायची असती. या मुद्द्यावर करवीरकर काय म्हणत होते की तुम्ही आमचे वतनदार आहात, तुम्ही आमची सेवा, म्हणजे त्या निमित्ताने तुम्ही आमचे सेवक आहात, परंतु तुम्ही तर सातारकरांकडे सेवा करता. आणि त्यातून तो वाद निर्माण झाला. तो 100 वर्ष चालला. आणि अशाही परिस्थितीमध्ये या बाईंनी तो सगळ्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीत आपलं राज्य, आपलं संस्थान कसं टिकवता येईल, आणि संस्थानच नव्हे तर त्यांनी इतक्या लोकांना आश्रय दिलेला होता. आणि उत्तर काळामध्ये देखील, फक्त मी 2-3 गोष्टी, तुम्हाला वेळ झालेला आहे म्हणून सांगतो की एक पत्र आहे 1735 रानोजी घोरपडे, हे संताजी घोरपड्यांचे वंशज व्यंकटराव नारायण घोरपडे यांना लिहिलेलं आहे. संताजी घोरपडे सेनापती कैलासवासी यांनी आमचे बाप, म्हणजे तीर्थरूप कैलासवासी नारायणराव, म्हणजे हा अर्ज नारायणरावांनी केलेला इचलकरंजीकरांनी त्यावेळेस यांना रानोजी घोरपड्यांना दिले. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने, त्या अर्जावरून रानोजी घोरपड्यांनी दिलेलं यांना पत्र आहे. आमचे बाप तीर्थरूप कैलासवासी यांस पुत्रपणे नावाजून त्यांचे हाती सेवा घेऊन त्यांचे ऊर्जित करून चालवले. त्याप्रमाणे ते रानोजीराव सांगतात, तुमच्या वडिलांनी व तुम्ही आज पावे तो एकनिष्ठपणे सेवा केली, पुढेही करता आहात. तुमचे चालवणे हे अगत्य हे जाणून कृपाळ होऊन कसबे इचलकरंजी व मौजे शिरडोन हे 2 गाव इनाम करून दिले. म्हणजे घोरपडे घराण्याने कायम यांना आपलं मानलेलं आहे. ह्यातून त्यांची जी जवळीक येते त्याच्यातून दिसते. आणखी एक महत्वाचं पत्र आहे भगवंतराव रामचंद्र अमात्य, हे रामचंद्रपंत अमात्य यांच्या चिरंजीवांनी नारायणराव घोरपडे यांना, कैलासवासी नारोपंत घोरपडे तुमचे आजे होते, त्यांनी घोरपडे यांचे नाव करून निशाण राखले. त्यांनी त्या युद्धामध्ये निशाणाचं रक्षण केलेलं आहे आणि या घरचे सारथ्य करून निष्ठेने सेवा करतात. म्हणजे अमात्य घराण्याने त्यांच्या घराण्याविषयी, नारोपंतांविषयी केलेलं आदराचं व्यक्त आहे. आता बघा, 1755 मध्ये जी नानासाहेबांची सावनूरची मोहीम, त्यानंतर नानासाहेब आले मागं, त्यावेळेस ह्या नारायणराव घोरपडे हे त्या कर्नाटकाच्या मोहिमेचं सूत्र करवत होते. आणि त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून दक्षिणेतून सगळ्या संस्थानिकांना त्यांनी त्यांच्यावर आपलं वर्चस्व निर्माण करून त्यांच्याकडून जी खंडणी जमा केली छत्रपतींकडं किंवा पेशव्यांकडं, त्याचे मी आकडे सांगतो फक्त. त्याच्यात कित्तूर संस्थान
त्यांच्यापुढं 80,000, सोंदे संस्थान 3,50,000, सावनूर संस्थान 4,50,000, विदनूर संस्थान 15 लाख, चित्रदुर्ग संस्थान 75,000, रामदुर्ग संस्थान 60,000, श्रीरंगपट्टण 1,30,000, बसवपट्टण 40,000, हरपनहळ्ळी याच्याकडून ती बोलणी करायची आहे 1,00,000च्या जवळपास, कनकगिरी संस्थान 15,000, 38,70,000 रुपयाची खंडणी नारायणराव घोरपडे यांनी त्यावेळेस अनुबाई तिथं आहे, लक्षात ठेवा. आपल्या मुलाला मांडीवर घेऊन किंवा त्यांना आपल्या बरोबर घेऊन अनुबाईंच्या कर्तृत्वाने मराठ्यांनी कर्नाटकामध्ये जे काही आपल्या विरुद्ध झालेले उठाव मोडून जे काही आपलं पुनर्स्थापना केली मराठी राज्याची आणि त्यांना आपलं आधिपत्य मान्य करायला कर्नाटकामधल्या संस्थानांना लावलं आणि त्यांच्याकडून 38,70,000 रुपयाची खंडणी नारायणराव घोरपडे म्हणजे अनुबाईंच्या माध्यमातून सरकार दरबारी जमा झाली, हे आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा गोपिकाबाईंचा मगाशी उल्लेखही झाला. गोपिकाबाई पेशवे अनुबाईंना पाठवलेल्या पत्रात लिहितात, तीर्थस्वरूप मातुश्री अनुबाई सासूबाई सेवेशी आपण पत्र पाठवले, पाहून परम समाधान झाले. ऐसेच निरंतर आशीर्वाद पत्र पाठविले पाहिजे. एवढेच नव्हे तर इकडील वर्तमान, यात महत्व आहे, इकडील वर्तमान स्वामी म्हणजे नानासाहेब श्रीगोंदे येथे दत्ताजी शिंदे यांच्या भेटी करता गेले आहेत. तसेच चिरंजीव राजश्री दादा दलमदल करत गंगेवर गेले आहे, पुढे दलमदल करत हिंदुस्थानात जात आहे. म्हणजे अनुबाईंचं पेशवे घराण्यातलं काय स्थान आहे की त्या काळात ज्या काही मोहिमा किंवा ज्या काही राजकारण घडत होतं त्या प्रत्येक राजकारणामध्ये पेशवे घराण्यातल्या स्त्रिया किंवा नानासाहेब असतील, स्वतः बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा आणि त्यानंतरचे पेशवे वंशज हे सगळे या घराण्यात अनुवंशी, कारण की त्यांना उदंड आयुष्य 1784 सालापर्यंत होते, त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्याशी सल्लामसलत करत होते. इतकं त्यांचं राजकारणातलं स्थान होतं, कारण की त्यांचा सल्ला आपल्याला योग्य मिळेल आणि त्यांना आपण जे काही घडतंय भारताचं राजकारण ते त्यांना सांगितलं पाहिजे, कारण की ती आपल्या कुटुंबातली अधिकार व्यक्ती आहे, अशी पेशवे घराण्यात त्यांच्याविषयीची भावना होती. आणि अशा पद्धतीने अनुबाईंनी जवळजवळ 50 वर्ष मराठ्यांचं राजकारण अगदी जवळून पाहिलेले आहेत. त्या राजकारणाच्या त्या साक्षीदार होत्या. अशा एका कर्तृत्वान एका महिलेचं, स्त्रीचं चरित्र आमच्या मोहिनीताईंनी अगदी थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाचं नेमकेपणाने महत्त्वाच्या घटना, खरं सांगायचं तर घोरपडे घराण्यावर वासुदेव शास्त्री, वामन शास्त्री खरे यांनी अतिशय उत्कृष्ट एक ग्रंथ लिहिलेला आहे, संपूर्ण घराण्याचा आढावा घेतला आहे. परंतु मोहिनीताईंनी अनुबाईंवर हे लिहिलेला ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. प्रामुख्याने तो इंग्रजीमधून लिहिल्यामुळे संपूर्ण भारतवासियांसाठी किंवा ज्यांना मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करतील त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून आपण सगळेजण निश्चित त्याबद्दल त्यांचं कौतुक करू, त्यांचं अभिनंदन करू आणि इतिहासाचे अभ्यासक, मराठीच्या इतिहासाचे अभ्यासक या ग्रंथाचं निश्चितच स्वागत करतील. हा एक मराठीच्या इतिहासाचा एक संशोधकीय दस्तऐवज आहे असं मी या प्रसंगाने सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.